नमस्कार. आज आपला विषय आहे कॉड. ही एक जागतिक स्वरूपाची सागरी प्रदेशातील संरक्षणासाठी निर्माण केली गेलेली संघटना नोव्हेंबर 2017मध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 राष्ट्रांनी मिळून हिंदी प्रशांत सागरी प्रदेशाच्या संरक्षणासाठी स्क्वॉडची स्थापना केली. या स्क्वॉडच्या स्थापनेमागे एकूण शांततेचा संदेश देणे किंवा शांतता प्रस्थापित करणे, जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही एक संघटना निर्माण केली गेलेली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी या परिषदेमध्ये सहभाग नोंदवला. बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. परराष्ट्रमंत्र्यांची ही बैठक झाली आणि त्यात त्यांनी बिल्कन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री यांच्याबरोबर जी चर्चा झाली, द्विपक्षीय धोरणं जी आहेत त्या संदर्भात चर्चा केली. जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अशा या संघटना ज्या आहेत त्या संघटना काम करताना दिसत आहेत. परंतु मुद्दा जो काय आहे, मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर चर्चेसाठी जो मुद्दा ठेवणार आहे की खरोखरच ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करता आहेत का, तर कुठेतरी यामध्ये एक दुटप्पी अशा स्वरूपाचं धोरण दिसतं आहे. आज जगामध्ये अनेक संघर्ष सुरू आहेत. 2 ठिकाणी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरू आहे आणि रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने खरंच प्रयत्न केले का? जर का स्ट्रॅटेजिक स्टडीचे अभ्यासक म्हणून मला हा प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की अमेरिकेने या ठिकाणी दुटप्पी अशा स्वरूपाची धोरणं ही राबवलेली आहेत. ज्या वेळेस जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची परिस्थिती निर्माण होते त्या वेळेस योग्य ते बाजू या मोठ्या राष्ट्रांनी म्हणजे विकसित राष्ट्रांनी घेतलं पाहिजे. परंतु तसं ते घेताना दिसत नाही आणि समस्या जी आहे ती समस्या अधिक गंभीर होत चाललेली आहे. आणि मग या कॉडच्या माध्यमातून खरंच शांततेसाठी प्रयत्न होत आहे का? थोड्याफार प्रमाणात चर्चा होते. शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा झाली पाहिजेत, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु हे चर्चा झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते आणि जगामध्ये आज या राजकीय इच्छाशक्तीची कुठेतरी कमतरता दिसते आहे. ही सगळी राष्ट्र जी आहेत ती सगळी राष्ट्र व्यासपीठावरती म्हणजे युनायटेड नेशनच्या व्यासपीठावरती असेल, स्क्वॉडच्या व्यासपीठावरती असतील किंवा अजून बाकीच्या संघटनेच्या व्यासपीठावर असतील, शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून चर्चा ही करतायत. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस अंमलबजावणी त्या चर्चेचे जे काही फलित असेल त्याच्यावर अंमलबजावणीची वेळ येते तर त्यावेळेस हे दुटप्पी अशा स्वरूपाची बाजू किंवा दुटप्पी अशा स्वरूपाचं ते वर्तन त्या विकसित राष्ट्रांचं दिसतं आहे. आणि म्हणूनच कॉडच्या माध्यमातून मला आपणास असं सांगावंसं वाटतं की जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर या विकसित राष्ट्रांनी खरोखरच विचारपूर्वक निर्णय हे घेतले गेले पाहिजेत. भविष्यात त्याचे काय परिणाम होतील, दीर्घकालीन काय परिणाम होतील हे जर का व्यवस्थित विचारपूर्वक मांडले, बघितले आणि त्यावर साधक बाधक अशा स्वरूपाची चर्चा करून निर्णय घेतला तर नक्कीच. परंतु ही सगळी राष्ट्र जी आहे ती आपली व्यापारी धोरणं म्हणजे आपला संरक्षण उत्पादनं जे आहे ते संरक्षण उत्पादनं अधिकाधिक
कुठेतरी विक्री करण्यासाठी अशा स्वरूपाची दुट्टपी धोरणं ही अवलंब करत आहेत असं मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. थँक्यू. थांबूया तिथे.